काला काल लागला. अरे मारतो कशाला तू? नाही नाही चल. शुभ सकाळ मित्रांनो. आज बरेच दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे आणि आज मुंबईला सुद्धा जायचंय. पॅकिंग पण झालेली आहे, बॅगा भरलेल्या आहेत. स्कूल मधून आलो की निघणार आहोत आम्ही. आता निघतो आम्ही स्कूलला. श्रेयची पॅरेंट्स मीटिंग झालेली आहे. A few moments later. फायनली आता आम्ही निघालेलो आहोत. बाईकवर पनवेलपर्यंत जाऊ बाईकवर आणि पुढला प्रवास ट्रेननी. तर आता आम्ही निघतो. फायनली रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो आहोत, पनवेल रेल्वे स्टेशनला. आता ट्रेन पकडून पुढल्यापर्यंत जाणार आहोत. आता थोड्याच वेळात येईल ट्रेन. फायनली आमची ट्रेन आलेली आहे. चला, फायनली ट्रेनचा प्रवास सुरू झालेला आहे. आता आम्ही पोहोचलो आहोत विक्रोळीला. A few moments later. आता आम्ही पोहोचलेलो आहोत प्रणालीच्या बहिणीकडे. गले भेट करा होता तुमची. गले भेट करा. तन्मय अँड श्रेय फ्रेंड्स. तन्मय म्हात्रे. यांची सुरुवात झालेली आहे मस्तीची. अरे मला सोड. जाड्या राड्याची मस्ती चालली. जाड्या राड्या जाड्या राड्याची मस्ती चालली. हा पुष्कर. पुष्कर काय बिझी आहेस मोबाईल मध्ये? इकडं बघ. चला, आपण कुठे आलोत? घाटपोपट. गांधीजींची 3 माकडे. तिघांनी पण हातात मोबाईल आहे. गणपतीपुळे पार्ट 1 बघता तिकडे बघा. इकडे चालू आहे बघा. इकडे सगळं दाखवतात बघा. आणि इकडे पण अशी भाजी बनवते मम्मा. आणि बघा या परत ब्लॉगचा. तुम्ही तो ब्लॉग ना बघितला असेल तर तुम्ही बघू शकता YouTube वरून. आता संध्याकाळ झाली आणि मॉलला पण जायचंय. आणि तुम्हाला मी खालचा सीन दाखवतो. मुंबईचा सीन जुनी मुंबई आहे ती दाखवतो. तुम्ही बघू शकता. बिल्डिंग एरोप्लेन जातोय बघा. एरोप्लेन. A few moments later. मुलांनी जाम गोंधळ घातला आज घरात. आता त्यांना नेते मॉलला फिरायला. चला, आता आलेलो आहोत आम्ही मॉलला. RCT मॉलला आलेलो आहोत. घाटकोपर RCT मॉलला मी पहिल्यांदाच आलेलो. श्रेय खूप खुश होता. त्याला मॉलमध्ये फिरायला खूप आवडतं. मॉल खूप मोठा आहे हे बाहेरूनच समजलेले. आणि एंट्री केल्यानंतर मॉलची भव्यता आणि दिव्यता दिसली. मॉलच्या आतमध्ये आल्यानंतर दिसलं की आतमध्ये खूपच स्पेस होता. मुंबईमधील लार्जेस्ट मॉलपैकी हा एक आहे.
मुलांना खूप एक्साइटमेंट होती मॉलमध्ये फिरण्याची. मॉलमध्ये लहान मोठ्या सगळ्या ब्रँड्सचे स्टोअर्स अवेलेबल होते. क्लोथ्स, कॉस्मेटिक्स, इथिकवेअर, शूज, वॉचेस, ज्वेलरी. आम्हाला काही खरेदी करायचं नव्हतं म्हणून आम्ही कोणत्या शॉपमध्ये गेलो नाही. आम्ही फक्त फिरण्याच्या उद्देशाने मॉलमध्ये आलेलो. मॉल एकदम चकाचक होता त्यामुळे खूप मस्त वाटत होतं. खूप लाईट्स होत्या मॉलमध्ये. शॉप्स पण छान होते, एकदम टकाटक होते. या मॉलला 4 फ्लोअर्स होते. पहिल्या 3 फ्लोअर्सवरच शॉप्स होते. वीकेंड असल्यामुळे मॉलमध्ये गर्दीसुद्धा होती. मॉल एवढा मोठा होता की कुठे जायचं कुठे नाही हे समजत नव्हतं. या मॉलमध्ये आल्यावर ताजमहलमध्ये आलो आहे असं वाटत होतं. या मॉलमध्ये स्नो वर्ल्डसुद्धा आहे असं ऐकलं होतं, पण ते कुठल्या साईडला आहे ते माहीत नव्हतं. थोडं पुढे गेल्यानंतर आम्ही फर्स्ट फ्लोअरला जायचं ठरवलं. फर्स्ट फ्लोअरला सुद्धा मोठ्या मोठ्या ब्रँड्सचे शॉप होते. समोरच डिकॅथलॉन नावाचं शोरूम होतं, त्यात आम्ही जायचं ठरवलं. या शोरूममध्ये सगळे जॅकेट्स दिसत होते. थोडा वेळ तिथे फिरलो आणि लगेच बाहेर आलो आम्ही. आम्हाला मॉलमध्ये यायला खूप उशीर झालेला त्यामुळे आम्ही जास्त फिरलो नाही आणि लगेच बाहेर आलो इथून आणि लगेच सेकंड फ्लोअरला जायचं ठरवलं. सेकंड फ्लोअरला रिलायन्स स्मार्ट आणि रिलायन्स डिजिटल हे शोरूम होते. मुलांच्या फरमाईशीवरून आम्ही रिलायन्स डिजिटलमध्ये गेलो. पुष्कर लॅपटॉप बघत होता. इकडे श्रेय आणि तन्मय फ्लिप मोबाईल आणि फोल्ड मोबाईल बघून खुश झाले. इथे त्यांची मोबाईलवरून ओढाओढी झाली म्हणून आम्ही त्यांना बाहेर आणले आणि आता थर्ड फ्लोअरला जायचं ठरवलं. श्रेय आणि तन्मय या दोघांना इतर शॉप्सची घेणं देणं नव्हतं. त्यांची मतलबची दुनिया म्हणजे फक्त गेम झोन होता आणि त्यासाठी ते आलेले आणि त्यासाठी ते एक्सायटेड होते. माझ्याकडे पनवेल ओरियन मॉलमधून घेतलेला टाईम गेम झोनचा कार्ड होता. तो मी रिचार्ज मारला आणि मुलांना गेम खेळायला दिले. इथे बरेचसे गेम होते त्यामुळे दोघे थोडे कन्फ्यूज झाले की कोणता गेम खेळायचा कोणता नाही ते. कार्डचा रिफिल 600चा घेतलेला त्यामुळे त्या दोघांना जास्त गेम्स खेळता नसते आले. नंतर मग आम्ही त्यांना मॅनेज करून थोडे थोडे गेम्स दिले खेळायला. पहिले त्यांनी कार रेसिंग केली, खूप एन्जॉय करत होते. नंतर हे हॅमरचा गेम खेळत होते. श्रेयने एका फटक्यात 100चा स्कोर केला. हा स्कोर केल्यानंतर त्याला गिफ्ट कुपन्स मिळाले. भरपूर कुपन्स होते. ते कुपन्स घेऊन श्रेय नाचायला लागला. इथे त्यांनी बॉल्स या मशीनमध्ये टाकण्याचा गेम खेळले. याच्यात पण खूप एन्जॉय केलं दोघांनी. यानंतर ते बास्केटबॉल खेळले. इथे पण श्रेय हॅमरचाच गेम खेळला. यावेळेस तन्मयने पण हॅमर ट्राय केला. आता कार्डचा रिचार्ज संपला त्यामुळे आता आम्ही इथून बाहेर यायचं ठरवलं. खाली आल्यावर पार्किंगमध्ये लहान मुलांसाठी बस रायडिंग सुद्धा होती. तिथे पण या दोघांना बस रायडिंगसाठी पाठवले. खूप रात्र झालेली.
आणि आता या दोघांना आम्ही मॉलमधून बाहेर आणले. चला आता मॉलमध्ये फिरून झालेला आहे. आता आम्ही निघतो घरी. चला बाय. आले बस आले. आता फायनली बस आलेली आहे आपली. बरंच वाट बघत होतो आपण. चला आता काय घालून करू. चला आता बसचा प्रवास संपलेला आहे आपला. आजच्या ब्लॉग मध्ये एवढाच. मिळतो नंतर दुसऱ्या ब्लॉग मध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग बाय. आणि मॉल मध्ये पण मज्जा केली आम्ही. The next day.